बार असोसिएशनची सगळ्यात आक्षेपार्ह कृती जर मला काय वाटली एक स्वतंत्र नागरिक म्हणून, तर ती ही की तुम्ही ऑगस्टमध्ये ऑर्डर काढता आणि ती नोव्हेंबरमध्ये 2 महिन्यांनी पाठवता आणि ऑर्डरमध्ये असं लिहिता की ही ऑर्डर मिळाल्यापासून 3 महिने तुम्हाला बंदी आहे. आणि म्हणून तिथे जर काही लोक भ्रष्ट वागत असतील तर त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार सामान्य माणूस म्हणून मला आहे, हे मला इथं अगदी ठोकून सांगायचं, वाजून सांगायचं. सामान्य माणूस हा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे आणि त्याच्यामुळे तो बोलणार. मला अतिशय दुःख झालं पहिल्यांदा की आता ही व्यवस्था इथपर्यंत आलेली आहे का की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर बूट फेकणारा माणूस त्याची सनद रद्द होत नाही आणि लोकशाही आणि संविधान याच्यासाठी लढणाऱ्या माणसाची सनद रद्द होते, हे मला व्यथित करणारं हे अत्यंत दुःखद आहे असं मला पहिल्यांदा म्हणायचं आहे. जो काही निर्णय बार काउन्सिलने घेतला सनद रद्द करण्याचा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की आम्ही सगळेजण असीमच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत. आम्ही हा लढा लढू. असीम कायदेशीर काय असेल ते असीम करेलच, पण आम्ही हा लढा लढू. हा अन्याय असं आम्हाला वाटतं आणि हे हेतुपुरस्सर आहे असे आता मला नाही तर लोकांना वाटायला लागलं. मी आज फेसबुकवरच्या सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया पाहत होतो आणि सामान्य माणसालासुद्धा हे कळत होतं असं मला वाटलं की आत्ता कुठेतरी शिवसेनेची सुनावणी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कारवाई झालेली आहे. बार असोसिएशनची सगळ्यात आक्षेपार्ह कृती जर मला काय वाटली एक स्वतंत्र नागरिक म्हणून, तर ती ही की तुम्ही ऑगस्टमध्ये ऑर्डर काढता आणि ती नोव्हेंबरमध्ये 2 महिन्यांनी पाठवता आणि ऑर्डरमध्ये असं लिहिता की ही ऑर्डर मिळाल्यापासून 3 महिने तुम्हाला बंदी आहे. सहसा कोणतीही ऑर्डर, सरकारी असो, न्यायालयीन असो, कोणतीही असो, तिचं एक्झिक्युशन हे त्या तारखेपासून सुरू होतं ज्या दिवशी ती ऑर्डर झाली. पण तुम्हाला कळवल्यानंतर एक्झिक्युशन सुरू होईल ही अजब गोष्ट मला वाटली आणि शंका मला नक्की आली जी सामान्य माणसांना आहे की कदाचित पुढच्या आठवड्यात शिवसेनेची जी सुनावणी होणार आहे तिच्यापासून परावृत्त करण्यासाठी ही नोटीस उशिरा पाठवली का, ही ऑर्डर उशिरा पाठवली का, असा मला संशय नक्की आला. डिफेमेशनच्या केसबद्दल असीम स्वतंत्रपणे त्यांचा एक लीगल कोर्स असेल अपीलचा ते केला जाईल, तो त्यात काही बात नाही. पण ज्या संक्रमणावस्थेतून आज लोकशाही चाललेली आहे तिथे जर लोकांचा सगळ्याच संस्थांवरचा विश्वास उडायला लागला तर मला भीती वाटते की पुढे देशात काय होईल. त्याचं कारण असं की लोकांचा संस्थांवर विश्वास असतो म्हणून एका संस्थेने काही केलं तर लोक दुसरीकडे जातात, पण सगळ्याच संस्था जर एका सुरात बोलायला लागल्या तर ह्या देशात काय होईल याची चिंता आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाला वाटली पाहिजे असं मला वाटतं. आत्ता मी आरोप करत नाही आहे बार असोसिएशनवर कोणताही, पण बार असोसिएशनने जो मुहूर्त निवडला खास करून ऑर्डर पाठवण्याचा तो निश्चित संदिग्ध आहे. मी बार असोसिएशनचा निर्णय वाचलेला आहे, त्यांच्या निर्णयाबद्दल मला काही टिप्पणी करायची नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की जो शब्द असंसदीय शब्दाच्या कोशामध्ये नाही त्याच्यावरती बोलणं हे मला असं वाटतं की न्यायालयाच्या एकूण न्यायालयांमधल्या काही जजेसच्या भ्रष्टाचाराबद्दल बातम्या आम्ही वाचलेल्या आहेत. कोणत्या तरी सुप्रीम कोर्टच्या जजच्या घरात पैसे सापडले ही बातमी आम्ही वाचलेली आहे. या देशाने अनेक न्यायाधीश सस्पेंड झालेले आहेत करप्शनच्या चार्जेसवरून. असं असताना न्यायालयात काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे सगळं सामान्य माणूस म्हणतो, हे काही कोणी बाकी म्हणायला पाहिजे त्याच्यावर डिफेमेशन व्हायला पाहिजे असं काही नाही. ही व्यवस्थेतल्या ह्या वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्या आहेत, ह्या चॅनलवरच्या येणाऱ्या बातम्या आहेत आणि त्यामुळं त्याच्यावरून काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायचा आणि यांनी न्यायव्यवस्थेची बदनामी केली. जर त्याच्याने न्यायव्यवस्थेची बदनामी होत असेल तर सुप्रीम कोर्टच्या जजच्या घरात पैसे सापडण्याच्या बातम्या ज्यांनी छापल्या त्या सगळ्यांनी न्यायाधीशांची बदनामी केली म्हणायचं का आपण? भ्रष्टाचारावर बोलायचंच नाही का हा मुद्दा आहे की असं काहीतरी हॉलियर दॅन काऊ, गाईपेक्षाही पवित्र असं काहीतरी झालेलं आहे का आणि त्याच्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही का? तर न्यायालयीन भ्रष्टाचाराबद्दलसुद्धा न्यायव्यवस्थेतल्या जजेसनी केलेले भ्रष्टाचार, त्यांच्या चौकशा याच्यावरसुद्धा सामान्य माणसं बोलतील. त्याचं कारण सामान्य माणसांसाठी न्यायव्यवस्था इथली संविधानाने ही व्यवस्था सामान्य माणसासाठी तयार केली आणि म्हणून तिथे जर काही लोक भ्रष्ट वागत असतील तर त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकार सामान्य माणूस म्हणून मला आहे, हे मला इथं अगदी ठोकून सांगायचं, वाजून सांगायचं. आपण पाहतोय कशा प्रकारे दबाव आणले जाते. ज्यांना ईडी लागू शकत नाही त्यांची आता सनद रद्द केली जाईल असं त्याचा अर्थ. नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की शेवटी निकष तुम्ही जे लावता, तुम्ही काहीतरी एक शब्दांची यादी केलेली आहे,
त्या शब्दांच्या यादीत जे बसत असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी, काहीच म्हणणं नाही आमचं. पण त्या शब्दामध्ये बसत नसेल त्या दिवशी तो माणूस अधिकारातच नसेल. ज्या दिवशी हा शब्द असीमनी वापरला असेल त्यावेळेला ते राज्यपाल महोदय अधिकारातच नव्हते, ते परत गेलेले होते. इथे दुसरे राज्यपाल होते. म्हणजे माणूस रिटायर झाल्यावर सुद्धा त्याला बोललं तर त्याच्या पदाचा अपमान कसा काय होतो हे मला नाही कळलं. उद्या कोणी माजी मुख्यमंत्र्यांवर बोललं तर मुख्यमंत्री पदाचा अवमान होईल का? तसं होऊ शकत नाही. मला असं वाटतं की सगळ्यांनी त्यावर विचार करावा. मला हे माहिती आहे की काही गोष्टी विचार करण्याच्या पलीकडे आता गेलेल्या आहेत आणि विचार केला आणि आपण काही बोललो तरी त्याचा उपयोग होईल असंही नाही. पण तरी समाज म्हणून आपल्याला जर राहायचं असेल तर जे काही आता त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात विधान केलं ते मीडियात किती जणांनी केलेलं आहे, किती लोकांनी लिहिलेलं आहे, ते कोर्टाने काय म्हणलं आहे, कोर्टाने पण स्ट्रिक्चर्स दिलेत ना, कोर्टाचे रिमार्क्स आहेत. आणि तुम्ही संविधानिक पदावरची माणसं चुकीची वागत असाल तर सामान्य माणूस का नाही बोलणार? त्याची डेमोक्रेसीमध्ये सगळ्यात मोठा स्टेक हा सामान्य माणसाचा आहे. सामान्य माणूस हा सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे आणि त्याच्यामुळे तो बोलणार. त्याच्याविरुद्ध कारवाई करायची तर तुम्ही सगळ्यांविरुद्ध करा, सगळ्या देशावर कारवाई करा, सगळा देश जेलमध्ये टाका. दुसरा काय पर्याय राहतो ते? आम्ही काय प्रकारचं आंदोलन करतो, आम्ही कोणती भूमिका लपवून ठेवली नाही. आम्ही स्वच्छ सांगितलं की निर्भय बनो हे राजकीय परिवर्तनासाठीचं आंदोलन, इतकं आम्ही स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे कारवाई झाली असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो आणि आम्ही लढत राहू. असं जर वाटत असेल कोणाला की अशा कारवाया केल्याने आम्ही बंद पडू तर ते होणार नाही. उलट ते जास्त आम्ही प्रज्वलन त्याला आम्ही काय मोजत नाही. कारवाई हा बार असोसिएशनचा मॅटर वेगळा आहे, तो लीगल आहे, तो लीगल पद्धतीने लढला जाईल. पण रस्त्यावरची आमची लढाई काही अशा गोष्टींमुळे बंद होईल असं कोणाला वाटत असेल त्यांनी त्या भ्रमात राहू. मी त्यांचा उत्सुकतेने आज जेव्हा मला त्यांचं नाव कळलं तेव्हा उत्सुकतेने मी त्यांचा फेसबुक प्रोफाईल पाहिला तर मला आशिष शेलारांच्या बरोबर त्यांचे फोटो दिसले, नरेंद्र मोदींच्या बरोबर फोटो दिसले. तर तो स्रोत काय ते लोकांनाही ती स्वाभाविकपणे शंका येणार की ते कशात. पण त्यांनी फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाने तर हल्ला केला आहे आमच्यावर. हे तरी आता एक कारवाई केली इथे पुण्यात, या पुण्यात हल्ला केला आहे ना आमच्यावर भारतीय जनता पक्षाने. त्यांनी पण आम्ही डगमगलो नाही. तर या हल्ल्याने काय होणार? अशा तक्रारींनी काय आम्ही काम थांबवणार नाही. आम्ही नियमानुसारच वागू. आम्ही अहिंसा सोडणार नाही, आम्ही सत्य सोडणार नाही, आम्ही संविधान सोडणार नाही भारताचं. आणि संविधानाच्या चौकटीत आम्ही टीका करत राहू. त्याची चौकट आम्ही कधीही ओलांडणार नाही. पण यामुळं जर काम बंद पडेल असेल सर्व त्यांचं असं जर वाटत असेल कोणाला तर ते मोठ्या भ्रमात येतं. असं काही होणार नाही.